ताई एक समाजसेविका आहे आणि त्याचबरोबर माझं नाव ते झालंय ना आपलं. हो माहिती द्या. मी चॅनलच्या माध्यम मला वाटलं तर जाईल. नमस्कार मंडळी, मी सुनीता, माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस म्हणजे कामगार दिवस. तर आज आपण महाराष्ट्र दिना स्पेशल रेसिपी आज बनवणार आहोत आणि आजचा आपला हा भाग स्पेशल होणार आहे. तर आजच्या आपल्या भागात आलेल्या आहेत सौ गांगुर्डे ताई. तर त्यांचं आपण स्वागत करूया. तर ताई या. ताई तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. ताई आपली ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव सौ अनुराधा विश्वास गांगुर्डे. माझी सखी स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आज आपल्याकडे आलेले आहे सौ गांगुर्डे ताई. तर ताईंना आपण पैठणी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. तर ताई, माझी सखी चॅनलतर्फे तुम्हाला एक आठवण भेट. तर ताई, प्रेक्षकांसाठी एक उखाणा आज व्हायला पाहिजे. रायगडावर केले मी शिवरायांचे दर्शन. रायगडावर केले मी शिवरायांचे दर्शन. विश्वासरावांच्या प्रेमासाठी संपूर्ण जीवन अर्पण, संपूर्ण जीवन अर्पण, संपूर्ण. क्या बात आहे, खूप छान. आज 1 मे महाराष्ट्र दिवस म्हणून ताईने गडवरचा उखाणा घेतलेला आहे. खूप छान ताई. तर ताई एक समाजसेविका आहे आणि त्याचबरोबर ताई महिलांना सुद्धा खूप मदत करतात. तर ताई आपल्याबद्दल थोडीशी माहिती प्रेक्षकांना द्या. मी सेक्टर 16 ऐरोली येथे राहते आणि ऐरोलीमध्येच माझे मिस्टर वकील आहेत आणि त्यांच्याच ऑफिसमध्ये मी छोटासा बिझनेस आपला रिअल इस्टेटचा करते. अच्छा, तर ताई रिअल इस्टेटचा इथे बिझनेस करत आहे. तर कोणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर स्क्रीनवर नंबर येत आहे, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत? आता उन्हाळा खूप आहे त्यामुळे आता आपण थंडगार वाटण्यासाठी काकडी चाट हे बनवणार आहोत. अच्छा, म्हणजे उन्हाळा खूप वाढलेला आहे तर मुलांना आता सुट्टीसुद्धा पडलेली आहे तर त्यांना काही ना काहीतरी खायला सारखं लागतं. म्हणून खूप गरमीमुळे जर काकडीचं काही पदार्थ त्यांना खायला दिलं तर त्यांना सुद्धा थोडंसं गार वाटेल. तर खूप छान अशी रेसिपी आज आपल्याला ताई दाखवणार आहे, काकडी चाट. तर चला रेसिपीकडे वळूया. तर आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे ताई आपल्याला? सर्वात आधी आपल्याला 2 काकड्या घ्यायचे आहे. त्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अच्छा, आता आपल्याला साईडने त्याला कट करायचे आहे. काकडी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता आपण त्याची अशी साल काढून घेऊया. अच्छा, साली काढून घ्यायची. हो हो. आणि थोडीशी डेकोरेशनसाठी एक मधली लाईन बघ अच्छा अशी सोडायची आपल्याला. अच्छा, म्हणजे छान दिसावं म्हणून थोडीशी अशी त्याची जे साल आहे ते मध्ये मध्ये सोडायची, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसतं. अच्छा, म्हणजे थोडीशी हिरवी रेष मध्ये राहिली की ते दिसायला छान दिसते ना. जराशी डेकोरेशनसाठी छान वाटेल ना. हां,
म्हणजे आजकालच्या मुलांना कसं आहे, ते टेस्टपेक्षा ते दिसायला कसं आहे ते महत्त्वाचं आहे. तर दिसायला छान असेल तर रेसिपी अगदी छान असणारच आहे. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आहे हिरवी आपण काकडी इथे कापून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण दुसरीही काकडी कट करून घेऊया. काकड्या सोलून झालेल्या आहेत. आता आपल्याला हे आता आपण हे कट करून घ्यायचं आपल्याला. चालेल. आता आपल्याला या काकडीचे 3 पीसेस करून घ्यायचे आहेत. एका काकडीचे असे आपल्याला 3 पीस करायचे करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले 6 पीस असे तयार झालेले आहेत. अच्छा. आता आपल्याला या काकडीच्या मध्ये मधला जो हा गर आहे हा सगळा काढून घ्यायचा. दाखवूया ताई थोडंसं, म्हणजे प्रेक्षकांना हा 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 गर बघा सगळा काढून घ्यायचा. अच्छा, म्हणजे काकडीचे आतला जे गर आहे तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा. तर ताई तुमचं बालपण कसं गेलं? माझं बालपण खूप छान गेलंय. बालपण मी खूप मस्तीखोर होती. अजूनही आहे. तर प्रत्येक माणसात थोडंसं बाळ असं राहिलंच पाहिजे, म्हणजे आपला असायला पाहिजे. बालपण हे थोडंसं नटखट असलंच पाहिजे. तर आपलं आयुष्य अगदी आनंदात जातो, म्हणजे हसत खेळत जातो. तर आपल्या म्हणजे आपले भाऊ बहिणी किती ताई? मला 2 भाऊ आहेत आणि मी एकटीच बहीण आहे. एकटीच बहीण. लग्न कसं ठरलं ताई तुमचं? माझं लग्न, माझी मावशी इथं सेक्टर 10ला राहते. अच्छा. मी मुळात विदर्भातली, म्हणजे अमरावतीमधून. अमरावती. हां. माहेर तिकडचं? माहेर माझं अमरावतीचं आणि सासर नाशिककडचं. नाशिक. हां. तर माझी मावशी सेक्टर 10ला राहते. त्यांनी माझ्या मिस्टरांना बघितलं आणि तिला ते आवडले. मग तिने हे प्रपोजल आणलं. मग मुंबईत कसं आले ताई? मुंबईत नाशिकहून मुंबई? नाशिकहून मुंबई नाही ग. हां. नाशिक म्हणजे गाव मिस्टरांचं. अच्छा अच्छा. ते मुळात इथलेच, मुंबईचे, ऐरोलीचेच. मुंबई ऐरोलीमध्येच. ऐरोलीमध्येच ते 88 मध्येच ते इथे आले. आणि म्हणजे बालपण पूर्ण इथेच गेलंय त्यांचं बालपण इथेच गेलेलं आहे. आपली सेक्टर 16ची राधिकाबाई स्कूल आहे, तिथे ते फर्स्ट स्टुडंट आहेत. अच्छा अच्छा. शाळा म्हणजे राधिकाबाई ऐरोलीमधली राधिकाबाई शाळा. अच्छा ताई. मग ताई तुम्ही बनवलेला पहिला पदार्थ कोणता? मला असं वाटतं माझ्या माहेरी मी कुठला पदार्थ बनवला नाही. अच्छा, म्हणजे कधी स्वयंपाक केलेला नाही? स्वयंपाक मी मुळात कधी केला नाही. म्हणजे लाडके आहात म्हणून? लाडक्या म्हणजे आईने कधी बनवायला सांगितलं नाही. अच्छा. आणि मी बनवलं नाही. अच्छा, म्हणजे डायरेक्ट लग्न झाले तेव्हाच तुमचा पहिला? अच्छा. लग्न नाही, मावशीकडे. मग मावशीने थोडं शिकवलंय मला. मावशीने मला बऱ्याच रेसिपी शिकवल्या. ट्राय मी डायरेक्ट मग सासरीच केला असं. म्हणजे पहिला पदार्थ सासरी लग्न झाल्यानंतरच. मग कोणता पहिला पदार्थ ताई तुमचा झालेला? सासरी मी शेवयाची खीर केलेली. अच्छा, सगळ्यात आधी शेवयाची खीर. ती माझ्या सगळ्यांना आवडते माझ्या घरात. ती माझी स्पेशल डिश असं. म्हणजे पहिलाच पदार्थ एकदम परफेक्ट. आणि डायरेक्ट माहेरून सासरी जेव्हा आले तेव्हाच पहिला पदार्थ ताईने केलेला आहे. तर ताई तुम्हाला कोणता पदार्थ सगळ्यात जास्त आवडतो? मला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे विदर्भातली डिश डाळ पालक. माझ्या आईच्या हातची डाळ पालक मला खूप आवडते. अच्छा, म्हणजे आईचे हातचा पदार्थ खूप आवडतो. मग तुम्ही स्वतः कधी ट्राय केलात का? माझी तशी होतच नाही. तिच्यासारखी माझी डाळ पालक होत नाही. मी ट्राय केलाय पण माझी तशी होत नाही. असं असतं की आईच्या हाताची चव कोणालाच येत नाही. तर मग ते खायला जाता का? माहेरी कधी जाणं होतं ताई? माहेरी उन्हाळ्यात जाणं होतं माझं. म्हणजे भावांचे लग्न होते त्यावेळेस असंच जायला मिळत. नाहीतर आता एवढं जास्त जायला होत नाही. मुलांची शाळा वगैरे, मुलांची शाळा असते. मुलं लहान होते त्यावेळेस जायची महिनाभर राहायची. पण आता नाही. आता मुलं किती ताई आपल्याला? मला 3 मुली आहेत. एक मोठी मुलगी माझी 12वीला आहे
अच्छा. आणि 2 नंबरचे जे आहेत त्या मला जुळ्या आहेत, त्या अच्छा. दोन्ही 8वीला आहेत. 8वीला म्हणजे हा. मुली आता बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहेत, आहेत. आता बऱ्यापैकी हा. मोकळीक आहे. आहे हा. म्हणजे आता म्हणून ताई आता समाजसेविकाचं कार्य करत आहे आणि रिअल स्टेटचं कार्य सुद्धा ताई हो. बघत आहेत. तर ताई, तुम्ही बनवलेली अशी कोणती रेसिपी आहे जे घरच्यांना खूप आवडते? माझ्या मुलींना बिर्याणी खूप आवडते माझ्या हातची. अरे वा, क्या बात आहे. आणि माझ्या मिस्टरांना आपलं काय म्हणतात पुरणाची पोळी. पुरणाची पोळी. अरे हा, वा, खूप क्या आवडते. बात आहे. म्हणजे एकदा आमच्या चॅनलवर सुद्धा बिर्याणी मग होऊन जाऊ द्या ताई. हो, हो, खूप मोठी नक्की, रेसिपी नक्की. आहे. मोठी रेसिपी हे आहे आहे. पण छान आहे. छान आहे. म्हणजे एकदा तरी चॅनलवर व्हायला पाहिजे. नक्की नक्की नक्की. मग ताई, तुम्ही म्हणजे जीवनात तुमची अशी काय एखादी इच्छा आहे का, की म्हणजे काहीतरी राहून गेले अशी काही इच्छा आहे का तुमची? इच्छामध्ये कुकिंग मला आवडतं. हा. कुकिंग माझं क्षेत्र नसलं तरी कुकिंग मला आवडतं. अच्छा. तर माझी अशी इच्छा आहे की महिलांसाठी काय करावं, हा. तर एक मोठंसं रेस्टॉरंट काढावं अशी माझी इच्छा आहे. स्वप्न आहे माझं हे, की ज्या माझ्या मैत्रिणी पण आहेत बऱ्याच करणाऱ्या, हा. आणि काही गरजू महिलांसाठी काम अच्छा. असावं. म्हणजे रेस्टॉरंट जर टाकलं तर खूप साऱ्या महिलांना काम मिळेल. हा माझा मेन उद्देश आहे. हा उद्देशाने ताईचं हे स्वप्न आहे की स्वतःचं असं एक हॉटेल किंवा रेस्टॉरंट व्हायला पाहिजे, म्हणजे खूप सारे महिलांना काम तिथे मिळेल, ते स्वतःचं काम करू शकेल. तर खूप छान अशी इच्छा आहे ताईची. तर ताई, प्रेक्षकांना एखादी किचन टिप तुम्ही देऊ शकता का? आता किचन टिप म्हणजे आता बघा, या दिवसामध्ये मेथी कशी थोडीशी कडसड लागते, हा. कडवटपणा असतो थोडंसं मेथीला. कडवटपणा असतो मेथीला. तर ते कडवटपणा जाण्यासाठी आपण कसं शेंगदाण्याचं कूट वापरतो. हो. त्याऐवजी आपण मेथी पूर्ण बनून झाल्यानंतर एक पडी तेल अच्छा. ते मेथीवर टाकलं तर मेथी कडू होणार नाही. कडू लागणार नाही. म्हणजे शेंगदाण्याचं कूट बऱ्याच जणांना आवडतं, ते नाही आवडत असा प्रश्न आहे. तर मेथी पूर्ण एकदा भाजी बनवली की त्याच्यात आपल्याला थोडंसं तेल असं टाकायचं, म्हणजे मेथी कडू लागत नाही. तर खूप छान अशी टिप ताईने दिलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही टिप एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला टिप कशी वाटली. तर रेसिपीला काय काय आपल्याला साहित्य लागणार आहे ताई? आता आपण ही काकडी व्यवस्थितपणे कट करून घेतलेली आहे, आणि हे बघा अशी त्याला स्टफिंगसाठी आपल्याला जागा केलेली आहे. म्हणजे त्याच्या आतमधला गर आपण काढून गर आपण अगदी काढून घेतलेला आहे असा, आणि हा गर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकणार आहे. हां. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करण्यासाठी आपण गाजर घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे, टमॅटो, कच्ची कैरी आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं लिंबू, आणि हे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत. हां, त्याने छान चव येणार आपल्याला. अच्छा. आणि हे काळं मीठ आहे, हे लाल तिखट, चाट मसाला, गरम आपला जिरा पावडर, आणि हे बारीक शेव. म्हणजे वरून आपल्याला मस्त थोडे सजावटीसाठी ते शेव. आपल्याला आता आपण हे सगळे एकत्र मिक्स करूया. आपण हे आधी इथे बाजूला करून घेऊया थोडंसं. आता आपल्याला एक एक करत त्याच्यात हे सगळं साहित्य टाकायचं आहे ना. आता आपण हे सुरुवातीला कांदा टाकूया, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कैरी. म्हणजे उन्हाळ्याचा दिवस आहे, कैरी मस्त आणि मुलांना कसं चटपटीत खायला आवडतं, तर ते चवीला सुद्धा खूप छान इथे लागणार आहे. आणि हे गाजर सुद्धा अगदी बारीक कट करून घ्यायचा. काकडीचा गर आपण काढलेला थोडाच टाकायचा तो. आता मसाले आपण याच्यात ऍड करून घेऊया. थोडंसं लाल तिखट, आता मुलांना कसं आवडतं त्याप्रमाणे घ्यायचं. जसं कमी जास्त आपल्याला तिखट हवं असेल तेवढं आपण थोडं लाल तिखट, जिरा पावडर, चाट मसाला घालूया थोडासा, थोडंसं काळं मीठ, म्हणजे चटपटीत चव येईल ना, छान चव यासाठी काळं मीठ थोडं. आणि हे बघ तळून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. आता एक छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस ह्याच्यावर याच्यावर टाकायचं, नंतर टाकायचं, मिक्स करून घ्यायचं अगोदर.
तुम्हाला वाटलं तर मका पण तुम्ही याच्यात घालू शकता. अच्छा, थोडा वाफवून घेतला मका. हां, थोडासा वाफून घेतलेला मका थोडा आपण याच्यात टाकून घेऊया. हां, जर तुम्हाला हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही याच्यात टाकून घेऊ शकतो. आता थोडासा लिंबाचा रस. हां, मस्त चटपटीत अशी चव येणार आहे. चव येणारी चाट. कारण चाट मसाला आहे, काळं मीठ आपण ह्याच्यात टाकलेलं आहोत आणि थोडंसं कोथिंबीर बारीक चिरलेली याच्यात आपण टाकणार आहोत. तर खूप वेगळी रेसिपी आहे आणि मुलांना खूप आवडेल अशी रेसिपी आहे. हे सगळं मिक्स करून घेतलं. सुट्टीचे दिवस चालू आहे तर मुलांना काही ना काहीतरी खायला लागतं, तर वेगळं काहीतरी बनवायचं. हे खूप छान रेसिपी ताई दाखवत आहे आपल्याला. आता हे सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे जे काकडीत आपण जागा करून घेतली होती, गर काढून घेतला होता, त्याच्यात आपल्याला हे भरून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे आपल्याला इथे भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे काकडीत आपण भरून घेऊया. स्टफिंग हे भरून घेऊया. तर ताई, जेवण बनवताना एखादी झालेली फजिती आहे का तुमची? का म्हणजे आपण बनवतो तर काहीतरी पदार्थ बिघडतो, घाई होते, तेव्हा असं का कधी झालंय का? झाली आहे ना. आता एवढ्यातलीच गोष्ट आहे. आता माझ्या मिस्टरांना लवकर जेवण लागतं. तर मी जरा घाईमध्ये फिश फ्राय करत होती. तर कसं ना, मी तेल गरम करायचं ठेवलं आणि तेल गरम न होताच फिश लगेच त्याच्यामध्ये तळायला टाकली. अच्छा, आणि ते लगेच सगळे फिश सगळे मासे चिटकून गेले. अच्छा, म्हणजे आणि त्यांना घाई झालेली जेवणाची. हां, मग त्यांना शेवटी ग्रेव्ही, मच्छी कढी असते ती त्यांना दिली आणि त्यांना वाटतं फिश फ्राय काही झाली नाही व्यवस्थित. म्हणजे ते पूर्ण चिटकून गेले. ते बोलले काय झालंय का? नाही, काही झालेलं नाहीये, पण आता आपली ग्रेव्हीच बनलेली आहे, आपली फिश फ्राय काही झालेली नाही अजून. म्हणजे असं होतं बरेचदा की घाई असते तेव्हा आपलं काहीतरी गोंधळ होतं आणि ते राहून जातं आपल्याकडून. तर ही रेसिपी आपली ताई भरून झालेली आहे. तर पूर्ण जे आपण साहित्य भरलेलं होतं ते त्याच्यात आपलं भरून झालेलं आहे काकडीत. आता फक्त त्याला सजावटीसाठी म्हणून असं बारीक शेव त्याच्यावर टाकली. मस्त छान दिसत आहे, म्हणजे न आवडण्यासारखं आहेच नाही. मुलं बघतील ते फस्त करणार आहे. तर आजची आपली ही काकडी चाटची रेसिपी जे दिसायला तर अगदी मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा मस्त लागणार आहे. तर ताई, उन्हाळ्याचे दिवस ही थोडीशी वेगळी अशी काकडीची चाट ताईने दाखवलेली आहे. खूप छान रेसिपी झालेली आहे ताई आपली. तर ताई, तुम्हाला आमच्या चॅनलवर येऊन कसं वाटलं? अनुभव कसा होता तुमचा? खूप छान अनुभव होता माझा, म्हणजे आहे खूप छान अनुभव आहे. तुझ्या चॅनलवर येऊन मला खूप बरं वाटलं आणि काहीतरी करून दाखवायला भेटलं. आणि माझी अशी इच्छा आहे की असे प्रत्येकच महिलांना चान्स मिळू दे आणि प्रत्येक महिलांनी असं काहीतरी बनवून प्रेक्षकांना दाखवायला. आमची पण हेच इच्छा आहे की जे महिला काहीतरी व्यवसाय करत असतील किंवा जे घरी हाऊसवाईफ म्हणून, गृहिणी म्हणून आहे, त्यांना एक छोटीशी संधी म्हणून आम्ही चॅनलवर बोलवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्याचा इथे प्रयत्न करत आहोत. तर जास्तीत जास्त महिलांना बोलवून आम्ही त्यांचा सन्मान करण्याचा आमचा सुद्धा तेच प्रयत्न आहे. तर ताई, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दर्शकांना काही संदेश देऊ इच्छिता का? मी दर्शकांना हा संदेश देऊ इच्छिते की निवडणुका जवळ आलेल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीने मतदान हे केलेच पाहिजे. मतदानाचा हक्क हा प्रत्येकाने बजावला पाहिजे. आपला योग्य उमेदवार हा प्रत्येकाने निवडावा आणि छान असा निवडावा, एवढंच मी प्रत्येकांना सांगू इच्छिते. तर खूप छान इथे ताईने संदेश दिलेला आहे. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.